16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय उपसरपंचानं लैंगिक अत्याचार केलेले आहेत। ही संतापजनक घटना नांदेडमध्ये घडलेली आहे। पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्म दिलेला आहे। या जन्मलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे। तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ही घटना आहे। बाबूराव तुपेकर असं या आरोपीचं नाव आहे। त्याने वर्षभरापूर्वी गावामधल्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता। ही मुलगी गर्भवती राहिली आणि महिन्याभरापूर्वी तिची प्रसूती सुद्धा झाली। या पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। दरम्यान या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी उपसरपंच बाबूराव तुपेकरला अटक झाली आहे। व गुंगीच्या गोळ्या टाकून ते न्यास दिले आणि त्यानंतर अत्याचारचे प्रकरण झालेलं आहे आणि नंतर गर्भधारणा पण झाला आणि विष्णुपुरी नांदेडमध्ये त्यांची डिलिव्हरी झाली असं ते पूर्ण प्रकरण आहे। आणि त्यामध्ये जे संशयित आरोपी आहे, अलेज्ड आरोपी आहे, त्यांना तामसा पोलीस टीमने अटक केलेला आहे।